स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की तू आपली मैत्री अमर करून स्वतः देखील अमर होशील। आज एवढी वर्ष झाली माझा पुनर्जन्म आणि तुझं अमरत्व। नाही नाही, तुझं मरण नाही म्हणता येणार याला। तू देहाने आमच्यात जरी नसला तरी तुझ्या त्यागाने आमच्यातच आहेस। अमर, यू आर ग्रेट। We miss you. We miss you. अमर, ज्योती आहे ना, आता तुझ्या अमरत्वाचं प्रतीक म्हणूनच जगेल। मिस यू। अमर, गेल्या 3 वर्षात एकही दिवस असा गेला नाही की आम्हाला तुझ्या अस्तित्वाची जाणीव झाली नाही। यू आर ग्रेट अमर, यू आर ग्रेट। साधा मित्र असावा तर असं नसताना सुद्धा आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्या। मित्रा, यू आर ग्रेट। मित्र करत असा मित्र मिळायला खूप भाग्य लागते। आपण सर्वच खूप भाग्यवान आहोत। आणि सर्वात भाग्यवान कोण आहे माहिती? आपली जीवलग मैत्री ज्योती। तू आमच्यात हवा होता रे। खरंय तुझं ज्योती, पण नियती पुढे आपण सर्वच हतबल आहोत। काही गंमत आहे ना, अमर आपल्यात आहे पण आणि नाही पण। अरे, आपण असं दुःखी झालेलो अमरला आवडले असते का? तो तर हसत हसत जाऊ दे, अमर आपल्यातच आहे आणि आपल्यातच राहील। पण मला काय वाटतं की आपण अमर नसल्याचे दुःख करण्यापेक्षा त्याच्यासोबत घालवलेल्या सुंदर क्षणांची उजळणी केली तर ती त्याला एक योग्य प्रकारची श्रद्धांजली होईल। हो ना ज्योती? हो। आणि हा आपला ग्रुप फोटोज बघ ना, किती मस्त मजेत होतो आपण। राहेल, तुला फोटो काढताना झालेली मजा आठवते? हो रे। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। आज आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी गुणगौरव समारंभाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून राहिलीचं कौतुक करायचं आहे। जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत।
या सर्व मुलांचं कौतुक करायचं आहे. जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केलेलं आहे. तर या उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल ग्रुप ग्रामपंचायत कान्हे, शाळा व्यवस्थापन समिती कान्हे यांच्या वतीने आजचा जो गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला, या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचं मी शाळेच्या वतीने आभार व्यक्त करतो. धन्यवाद. काल मी तुम्हाला घरून आणण्यासाठी काही भूमितीचे प्रमेय दिले होते ना? हो. दिले होते का? हो. आता मी प्रत्येकापाशी येऊन प्रत्येकाची वही तपासणार आहे. अभ्यास करायला नको, नुसता टिवल्या वेळा करायला पाहिजे. मूर्ख, वेडा. चल हात पुढे कर, हात पुढे कर, हात पुढे कर, हात पुढे, हात पुढे कर. अमर, तुझा प्रोपाट कुठं आहे? अमर, हात पुढे कर. चल, दुसरा हात पुढे कर. हात पुढे कर. तुझी वही माझ्याकडे. कधी होईल? अमर, खूप दुखतंय का रे? बघू, हात बघू. दुखतंय ना. ज्योती, जाऊ दे ग. कुठे झालं किती आज? पण आज त्याने खूप मार खाल्लाय. आणि हो, बरं झालं तू आज तुझी वही दिलीस. नाहीतर काय, छडी लागे चमचम, विद्या येई गम गम छम छम छम. मी आज वही दिली नसती ना तर असा मारला असताना, असा मारला असताना. अगं, माझा इथे हात जळतोय आणि तुला चेष्टा सुचते. शॉली बाबा, सहन होत नाही तर डॉक्टर काकांकडे जाऊयात का? नाही नाही, अरे लेक्चर करतात ते. हे बघ अमर, डॉक्टर काका किती ओरडले तरी तुला डॉक्टर काकांकडे जावंच लागेल. नाही, नको बाबा. प्लीज अमर, प्लीज प्लीज. प्लीज प्लीज. ठीक आहे. चला.
काका अरे काका काका, अहो आम्ही तुमच्याकडेच येणार होतो. ए चल बस. थँक्यू काका, आम्ही सर्व तुमच्याचकडे येत होतो. का रे बाबा? अगदी तुम्ही देवासारखे धावून आलेत बघा काका. का ग ज्योती, एरवी तुम्हाला माझ्या घरी या म्हणून प्रत्येक वेळी सांगावं लागतं आणि आज बरी आठवण झाली. त्याचं काय झालं काका? ज्योती, हा काका. तू काय ती सांगणार होतीस ना? काका, शिंदे सरांनी आम्हाला ना शिक्षा केली. अमरला शिक्षा केली, अमरच्या हातावर वळ उठले, असंच ना? तुम्हाला कसं माहिती? अगं वेडे, शिंदे सरांनीच फोन करून सांगितलं होतं. आणि वर हेही सांगितलं की तुम्ही सगळेजण आज माझ्या हॉस्पिटलमध्ये याल. जायचं का हॉस्पिटलला? हो काका. ओके चलो. बाकीच्यांनी इथेच बसा, मी त्याला चेक करतो आणि पाठवून देतो. अमर, अभ्यासात दुर्लक्ष होतंय असं वाटत नाही तुला? हो वाटतंय काका. अभ्यासात टंगामंगल झाली मला बिलकुल खपणार नाही. अरे एवढी स्कॉलर मुलं तुम्ही. सौरभ. हो सर. द लोशन 100. अरे तुम्हाला धड बोलताही येत नव्हतं, तेव्हापासून ओळखतोय तुम्हाला. आई बापा विना वाढलेली मुलं पण कधी काही कमी पडू दिलं नाही. कोणी कधी भासू दिली? कधीच नाही. मग ही अभ्यासात टंगळामंगळ का? तुझी चूक समजली तुला? हो डॉक्टर काका, मला माझी चूक कळली. अरे शिंदे सर पण काही कमी माया करत नाही तुझ्यावर. शैक्षणिक पालकत्व सुद्धा घेतलंय त्यांनी तुमचं, माहिती आहे ना? होय. त्यामुळे ते अभ्यासात अजिबात तुम्हाला दया माया दाखवत नाही. जिथे शिक्षा पाहिजे तिथे शिक्षाच करतात. बघू एक मिनिट. ते तुम्हाला अभ्यासासाठी शिक्षा करतील सुद्धा. आणि शिक्षा घेतील लगेच मला सांगतात. एवढी माया करतात तुमच्यावर, तुम्हाला त्याचं अजिबात काय नाही. तेव्हा एक काम करतात, त्यांना गेलास की पहिल्यांदा सॉरी म्हण. समजलं? म्हणशील ना? हो काका. चूक पटली तुझी तुला? हो, मला माझी चूक कळाली. ओके, दॅट्स अ गुड बॉय. सौरभ, एक काम करतो, आता मी बाहेर जातोय, जाताना इंग्रजीकडे जातो आणि तू परत ओपीडी बंद कर आणि देसाई आजोबांचे रिपोर्ट आलेत का बघ. अमर चल. अमर, हे अमर. काय रे? अरे उठ तर खरं. काय? अरे डॉक्टर काकाने आपल्याला सर्वांना सकाळी सकाळी त्यांच्या घरी बोलवलंय. कशाला? कशाला ते नाही सांगितलं. हा, पण एवढे सगळे फोन करून बोलवलं म्हणजे नक्की काहीतरी महत्वाचं असलं पाहिजे. उठ उठ चल. बरं ठीक आहे. तू एक काम कर, मी राहिला आणि ज्योतीला उठवतो, ठीक आहे? आणि तू प्रतीकला उठव. हो चालेल. उठ उठ चल. प्रतीक, अरे उठणार रे. झोपू दे. तू आता जर उठला नाही ना, मी नेहमीची आयडिया वापरेल. काय प्रतीक? ते रात्रभर झोप नाहीये आणि पहाटे पहाटे कुठे झोप लागली तर तू का? काय झालं? का नाही रात्री झोपली? अरे ज्योतीच्या रात्रभर थोडं थोडं पोटात दुखत होतं.
ती नाही झोपली आणि मी नाही झोपले. अगं मग उठवायचं नाही का? ज्योती नको म्हणाली. का? नको म्हणाली. येतेस ना? बर ठीक आहे. बरं चला आटपा लवकर, मला पण फ्रेश व्हायचंय. अरे आपण तर तयार झालो, पण ते ज्योती आणि राहेल तयार झालेत की नाही? अरे तर आपल्या अगोदर तयार झाले. म्हटलेली वाट बघत गेट पशी थांबले. चला लवकर रे. गेटवर गेलेत का? हो चला लवकर. हो चला चला. गुड मॉर्निंग काका. अरे गुड मॉर्निंग बाळानो, सगळे तयार? काका काकू नाही आलं? अगं घरी नेमके पाहुणे आले, त्यामुळे तिचं कॅन्सल झालं. आणि ओके चलो या. यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से, कि मंजिल आएगी नजर साथ चलने से. यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से, कि मंजिल आएगी नजर साथ चलने से. हम हैं राही प्यार के, चलना अपना काम. हम हैं राही प्यार के, चलना अपना काम. पल भर में हो जाएगी हर मुश्किल नाकाम. पल भर में हो जाएगी हर मुश्किल नाकाम. हौसला ना हारेंगे, हम तो बाजी मारेंगे. यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से, कि मंजिल आएगी नजर साथ चलने से. ला 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 ला. ताई, आज आमची परीक्षा आहे, आशीर्वाद द्या. माझे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहे. खूप मोठे व्हा आणि परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवा. थँक्यू ताई. येतो. चला, बाय. टाटा टाटा.
पेपर किती कठीण होता ना. हो ना. अपेक्षापेक्षा कठीण प्रश्न आले. मला स्कोअरच करता येणार. बघा ए जाऊ दे रे जाऊ दे. पण माझं सांगू का, हसणार नाही ना? नक्की ना? हा? अरे मला तर एक पण प्रॉब्लेम सोडवता येत नव्हता. वाटतच होतं बघ. नका ना रे हसू. अरे तुम्हाला माहितीये का, काहीच सुचत नव्हतं, मध्येच अडकले. नशीब या अमरने सांगितलं. ए थँक्स हा. थँक्स वगैरे काही नाहीये. हे बघ, माझा ऑलरेडी पेपर झाला होता आणि माझ्याकडे वेळही होता म्हणून तुला मदत केली. पण तरी ज्योती मी ती बरोबर रे. बघ पण तरी थँक्स तर म्हणायलाच पाहिजे. थँक्स वगैरे कशाला, आपण सगळे एकच आहोत. हा हे खरंच आहे म्हणा. काय झालंय? पाणी देऊ? सावकाश सावकाश. आता ठीक वाटतं. ठीक वाटते खरं ना? मला वाटतं ज्योतिषी आपल्याला सोनोग्राफी करावी लागेल. मी डॉक्टर लोखंडेशी फोनवर बोलून घेतो. तुम्ही तुला आता हॉस्पिटलने सोनोग्राफी करून घ्या. पैशांची काळजी तुम्ही करू. या एक मिनिट, मी तुम्हाला काही या गोळ्या घेऊन देतो. त्या जाता जाता मेडिकलला घ्या, नंतर ताबडतोब तिला द्या. मी थोडं तिला बरं वाटेल, रिलीफ वाटेल. या ज्योती चल. हॅलो हॅलो. हॅलो. अगं मी बोलतोय ग. हा बोला ना. आजपर्यंत अनेक पेशंट तपासले पण कधी धीर नाही सुटला ग असा. आपली ज्योती फार काळ आपल्यात राहणार नाहीये ग. काय? मी आता पुढचं काय सांगतोय ते धीर धरून ऐक. बोला, मी ऐकते. अगं ज्योतीची किडनी फेल आहे ग. अमर तू काका ज्योतीची किडनी फेल आहे. काका मी जे ऐकलं ते खरं आहे का काका? बस ज्योतीच्या रिपोर्ट्स बद्दल विचारायला आलो होतो पण मला सगळं समजलं. किडनी फेल आहे आणि आपण काहीच करू शकत नाही. अमर, अरे खूप उशीर झाला आहे रे. कधी काय होईल काही सांगू शकत नाही आपण. अमर, तुम्ही खूप लहान आहात रे. खरं तर मला तुम्हाला काही सांगायचं नव्हतं पण फोनवरचं माझं तू बोलणं ऐकलंस
आणि माझा नाईलाज झाला. तुला सगळं सांगावं लागलं. अमर, आपलं आयुष्य ह्या गोळ्यासारखं असतं. कोणीतरी त्याला फिरवतं आणि आपण फिरतो, बस इतकंच. पण आपण ह्या गोलावर थांबू तर शकतो ना? म्हणजे निदान काहीतरी तर उपाय असेलच ना ज्योतीचं आयुष्य वाढवण्याचा. एक उपाय आहे आपला. कोणता? तिची किडनी इम्प्लांट करायला लागली आणि तीही लगेच. हा एकच उपाय आहे. गुड मॉर्निंग डॉक्टर काका. अरे गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी माझ्याकडे तब्येत बरी नाही का रे? काका, मला तुमच्याशी काही बोलायचं होतं. अरे बोल ना. काका, आपण ज्योतीचे प्राण वाचवू शकतो. अरे काही वेळा आहेस का तू? वेळ निघून गेलेली आहे आणि कधी काय होईल काही सांगू शकत नाही आपण. काका, तुम्ही काल एक उपाय सांगितला होता, किडनी इम्प्लांटेशनचा. हो, सांगितलं होता. अरे पण तुला तो एवढा सोपं वाटतो का? त्याच्या अगोदर कोणीतरी किडनी डोनर भेटायला पाहिजे. आणि खरं सांगू, आपल्याकडे वेळ अजिबात आहे. इट्स टू लेट. आपण टू लेट. काका, मी माझी किडनी द्यायला तयार आहे. मूर्ख आहेस? तुझं तुला समजतंय का तू काय बोलतोयस ते? माफ करा डॉक्टर काका, पण माझा निर्णय ठाम आहे. अमर, अरे तू काय बोलतोस हे तुझं तुला समजतंय का? एक किडनी डोनेट केल्यानंतर एका किडनीवर तू किती दिवस जगू शकशील मी नाही सांगू शकत. डॉक्टर काका, दुसरा कोणता उपाय आहे? काका, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. वेळ निघून गेला तर ज्योती कायमची निघून जाईल. शेवटी आमची काळजी घ्यायला तुम्ही आहेच ना काका? अमर, आय एम प्राऊड ऑफ यू. तू मला विचार करायला भाग पडतोयस. तुझ्या त्यागाने ज्योतीचे प्राण नक्कीच वाचतील, पण मीही तुझी काळजी घेईन. काळजी करायचं काही कारण नाही. ऑपरेशन यशस्वी झाले. थोडे दिवस आपल्याला काळजी घ्यावं लागेल. हो, आम्ही मिळून तिची काळजी घेऊ. ओके, बरं, मी येतो. मी माझ्या स्टाफला सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. तेही तिची काळजी घेतील. तुम्ही तिची काळजी घ्या. ओके, टेक केअर. ज्योतीला डिस्चार्ज मिळेपर्यंत मी आणि प्रतीक रात्री तिच्याजवळ थांबतो. दिवसा तू थांब. म्हणजे कसं, आपल्यापैकी कुणी ना कुणीतरी तिच्या बरोबर राहील. हो, चालेल. हो चालेल. आपण असंच करूया. आत्ताच ऑपरेशन झालंय. आपण रात्रभर थांबू. उद्या मी हॉस्टेलला जाईल आणि 1 आठवडा तरी लागेल ज्योतीला डिस्चार्ज मिळाला.
काय म्हणतात तर. अरे अमर काय झालं? काय झालं? नक्की ना? बरं ऐक ना मग पुढे काय झालं माहिती मग नंतर आम्ही परत तिकडे गेलो. काय झालं? काका, तुम्ही न सांगताही तुमची डोळे भरपूर काही सांगून गेले. रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आहेत ना? हे कधीतरी होणारच होते याची आपल्या दोघांनाही कल्पना होती. काका, दुःखी नका हो. माझी एक शेवटची इच्छा आहे. या संदर्भात तुम्ही ज्योतिषला काहीही बोलू नका. नाही ना? डॉक्टर काका, अमर काय बोलतोय? काय झालं अमरला? ज्योतीला सांगू नका असं का बोलतोय? बाळांनो, मागे एकदा ज्योती आजारी होती, आठवत आहे? हो. त्यावेळी एक गोष्ट मी तुमच्यापासून लपवली होती. तिची किडनी फेल झाली होती. तिला अमरने किडनी डोनेट केली, तिला वाचवलं. पण म्हणजे अमर अमरला दाखवायचे. माझं केव्हापासून तर स्वप्न होतं मी हे आता हे अमरला दाखवणार आहे आणि हे मी मिठाईचा बॉक्स आणलाय, ड्रेस आणला, मी सगळ्यांना हे देणार आहे. चल मला हे अमरला दाखवायचं. काका काका मी डिसिजन मध्ये पास झाली आहे. काका मी मिठाई आणली, हा ड्रेस आणलाय. याचा काही उपयोग नाही. तुला अगं कसं जम अमर आपल्यात नाहीये. काय? नाही नाही असं होऊ शकत नाही. नाही असं होणारच नाहीये काका. चला मला त्याच्याकडे जायचं, मला हे दाखवायचं. अमर उठणार आहे. असं काय केलं रे अमर? तू मला सोडून कसा गेला रे? तू नेहमी म्हणायचा ना आय एम विथ यू फॉर एव्हर. मग मला असं अर्ध वाटत का सोडून गेला? उठणार आहे अमर, असं करू नको ना, उठ ना.
ज्योती सांभाळ स्वतःला ग. हे बघ अमरने तुझ्यासाठी गिफ्ट दिले. प्रतीक, राहेल, ज्योती, प्रेम. अमरलाच आपल्यात जाऊन बरीच वर्ष झाली, पण तरीही तो त्याच्या त्यागातून आपल्यातच आहे. त्याने आपला त्याग करून आपल्यासमोर एक चांगला आदर्श निर्माण केला आहे, एक सुंदर उदाहरण घालून दिलेलं आहे. तर त्याच्या या त्यागातून प्रेरणा घेऊन आम्ही दोघांनी आमचा देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे. मृत्यूपश्चात आपले काही अवयव सजीव असतात आणि त्याचा उपयोग गरजू रुग्णांसाठी होऊ शकतो. त्यामुळेच आजच्या या दिवशी आम्ही दोघांनी देहदानाचा निर्णय घेतलेला आहे. अमरने आज आपल्यासमोर खूप छान आदर्श ठेवला आहे. तर आज देखील या प्रसंगी मी माझ्या नेत्रदान करण्याचा निर्णय घेते. माझं अस्तित्व तर अमरच्याच बलिदानामुळे. ती पण त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ माझ्या मृत्यूच्या नंतर नेत्रदान करण्याचं ठरवते. काका, काकू, आम्हाला पण अवयवदानाचे महत्त्व पटले आहे. आम्ही पण मृत्यूनंतर आमचं अवयवदान करणार. चला निघूया आपण. चल. दान